Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 7th स्टँडर्ड साठी एक नवीन फ्रेश लेसन की ज्या लेसनचं नाव आहे साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड, म्हणजे ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती कशी होत असते हे अगदी बेसिकली तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे या चॅप्टर मध्ये. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे नॉलेजफुल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतील. सो स्टुडंट, कम्स टू द पॉइंट. आपण साऊंड विषयी बऱ्याच कन्सेप्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला. साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं रिदमिक व्हायब्रेशन झालं की त्याच्यातून काय होत असतो, साऊंड प्रोड्यूस होत असतो. We can hear the sound as long as the object vibrates. जोपर्यंत तो ऑब्जेक्ट व्हायब्रेट होत राहतो तोपर्यंत आपल्याला आवाज. तुमच्या शाळेच्या घंटेचं उदाहरण घ्या. तुमच्या शाळेची घंटा टन 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 वाजत असते. जोपर्यंत तो वाजवणारा टन 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 वाजत असतो तोपर्यंत मोठा आवाज तुम्हाला होत असतो. ज्यावेळेस तो टन टन वाजवणं बंद करतो त्यावेळेस ते व्हायब्रेशन हळूहळू हळूहळू कमी होत जात असतं आणि शेवटी ते व्हायब्रेशन बंद झाल्यानंतर तो घंटेचा आवाज काय होत असतो, बंद होत असतो. हे डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. किंवा साधं सुधं उदाहरण आहे की तुमच्या हातातून एखादा तुमचा स्टीलचा तो तांब्या आहे तो जमिनीवर फरचीवरती पडला. जोपर्यंत तो तांब्या व्हायब्रेट होत राहतो असतो तोपर्यंत त्या तांब्याचा आवाज तुमच्या कानापर्यंत येतो, तोपर्यंत तो साऊंड प्रोड्यूस होत असतो. ज्यावेळेस ते तांब्यातलं व्हायब्रेशन स्टॉप होतं त्यावेळेस तो आवाज पण तिथे काय होत असतो, स्टॉप होत असतो. दिस इज व्हेरी बेसिक कन्सेप्ट अबाउट साऊंड. अगदी साऊंड विषय, ध्वनी विषय ही खूप बेसिक कन्सेप्ट आहे. But what happens when we touches the object, vibrating object with our hand, the vibration stops and we can't hear the sound again. म्हणजे समजा तो तांब्या पडला आणि लगेच आपण त्याला हाताने टच केलं की लगेच तो आवाज बंद होत असतो. किंवा कुठलीही वस्तू आहे किंवा कढई आहे, पातेलं आहे, ते पण आपल्याकडून असं ठेवलं गेलं, व्हायब्रेशन झालं, आवाज प्रोड्यूस करतं, त्याला आपण टच करा, तो आवाज काय होतोय, बंद. घंटेला पण तशाच पद्धतीने तुम्ही मंदिरातली घंटा जी असते व्हायब्रेशन होत असतं त्याला टच करा, तो आवाज काय होत असतो, त्या क्षणाला ज्यावेळेस आपण हाताने टच करतो ते व्हायब्रेशन बंद होत असतं आणि आपल्याला आवाज सुद्धा पुढे ऐकायला येत नाही. दिस इज व्हेरी बेसिक कन्सेप्ट अबाउट दिस साऊंड. सो स्टुडंट, समटाइम्स वी कॅन सी द व्हायब्रेशन. कधी कधी ते व्हायब्रेशन आपल्याला अगदी दिसत असतात आणि कधी कधी ते व्हायब्रेशन्स आपल्याला इतके मायन्यूट असतात की ते आपल्याला जाणवत सुद्धा नाही. अशा पद्धतीने या साऊंडची निर्मिती होत असते. आता तुम्हाला ट्राय दिस मध्ये काय दिलेलं आहे, मेक द लिस्ट ऑफ डिफरंट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. परक्युजन इन्स्ट्रुमेंट, एअर इन्स्ट्रुमेंट. परक्युजन म्हणजे ज्याला चर्मवाद्य म्हणतो किंवा ज्याच्यावरती असं स्ट्रेच मेम्ब्रेन असते. फॉर एक्झाम्पल तुमची ढोलकी आहे, तुमचा तबला आहे, याच्यावरती काय असते किंवा तुमचा ढोल आहे त्याच्यावरती जी मेम्ब्रेन आहे ती अशा स्ट्रेच करून लावलेली असते आणि त्याच्यावरती जेव्हा थाप मारतो किंवा त्याच्यावरती आपण आघात करतो ती स्ट्रेच मेम्ब्रेन व्हायब्रेट होत असते आणि त्याच्यातून साऊंड हा प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर अजून एअर इन्स्ट्रुमेंट, तुमची फ्लुएट माहिती, तुम्ही बासरी बघितली असेल, त्या बासरीमधून प्लेन फुका बरं साधा आवाज आहे, पण त्या बासरीवरचे जे एअर कॉलम्स असतात त्याच्यावरती आपण असे फिंगर्स ठेवल्यानंतर काय होत असतं, ती एअर जी असते आपल्या तोंडातून निघणारी जी हवा असते ती खालीवर खालीवर अशी रिदमिक मुवमेंट मध्ये काय करते, मूव्ह करते आणि त्यामुळे त्या बासरीतून सुंदर असा स्वर तुम्हाला ऐकायला येत असतो. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे तुमचे, तंतुवाद्य आहे बघा, तुमचा तंबोरा आहे, तुमचा गिटार आहे, तुमचा सितार आहे, सगळे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती स्ट्रिंग स्ट्रेच करत असतात, प्लग करतात, तुमची जी तार असते तंबोऱ्याला लावली ती अशी ताणतात तुम्ही, त्यावेळेस काय होत असतं, त्या तारीमध्ये कंपन, व्हायब्रेशन निर्माण होत असतो आणि तो आवाज निर्मिती होत असते. मग ती जी तार आहे त्याच्यावरती टेन्शन किती आहे त्याच्यावरती तो आवाज ठरत असतो. ती जी तार तुम्ही जर अशी ताणून खूपच स्ट्रेच केलेली आहे तर तो साऊंड जास्त फ्रिक्वेन्सीचा, हाय पिचचा निर्माण होत असतो, थोडीशी कमी तर लो पिचचा. अशा पद्धतीने हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटची यादी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करा, त्याच्या संदर्भात जे पिक्चर्स आहे ते तुम्ही स्टिक करा आणि या सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आवाज कसा प्रोड्यूस होत असतो याच्या मागे काय सायंटिफिक रिझन आहे ते छानपैकी इथे समजून घ्या. So students, we have to study now about the sound in detail with the help of simple oscillator, that is the swing.
आता आपल्याला ध्वनीची निर्मिती कशी होत असते, ध्वनीशी रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, हे सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे आपल्या डेली लाईफमधल्या अगदी साध्या सोप्या एक्झाम्पल, ते म्हणजे स्विंग. तुम्ही झोका, लहानपणी सगळेजण झोक्यावरती बसलेले असणार आहे. तर कसा झोका असतो, हा स्विंग कसा असतो, हे एक ऑसिलेटर आहे. कशा पद्धतीने ऑसिलेटर आहे ते समजावून सांगते. तुम्ही झोक्यावर बसले, पहिले मध्यस्थितीला असतात, मध्यस्थितीला नंतर तुम्ही झोका घेतात, पुढून काय करत असतात, पायांनी असा झोका घेत असतात. झोका घेतल्यानंतर तो तुमचा झोका मागे जातो अंत्यस्थितीला, परत मध्यस्थितीला येतो आणि परत पुढे जात असतो. अशा पद्धतीने काय होत असतो, असा हा झोका मागे पुढे, टू अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ, अशा पद्धतीने तो स्विंग करत असतो आणि मग स्विंग करून तुम्ही त्याचा आनंद घेत असतात. मग ह्या झोक्याद्वारेच आपल्या काय करायचं आहे, सायन्समधल्या साऊंड विषयी, ध्वनीची निर्मिती कशी होत असते, ध्वनीमधल्या काही ज्या कन्सेप्ट आहे या झोक्यातूनच आपल्याला समजून घ्यायचे आहे. सो इट्स अ डेली व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल इन युअर डेली लाईफ which tells you about the sound. So first of all we have to see what is the oscillator or what is the simple pendulum. पुस्तकामध्ये ह्या पेजवरती तुमच्या सगळ्या ह्या डेफिनेशन दिल्या आहे, सगळ्यांना दिसत आहेत. या डेफिनेशन सगळ्यांनी 5 टाइम्स लिहा, कारण एक्झाममध्ये ह्या डेफिनेशन आतापासून पुढे सगळ्या 12वी पर्यंतच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये साऊंड जे प्रकरण आहे ते पुन्हा परत डिटेलमध्ये येत असतं. 7वी पासून 7वी म्हणजे 5वी पासून बेसिक असतं, पण 7वीला थोडं ह्या कन्सेप्ट असतात. मग 8वी 9वी 10वी 11वी पर्यंत साऊंड हे प्रकरण असंच असतं आणि ह्या कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला 100% असतात. त्याच्यावरती पुढे न्यूमरिकल्स पण असतात. त्याच्यामुळे ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही छानपैकी इथे समजून घ्या. पहिली कन्सेप्ट आहे व्हॉट इज ऑसिलेटर, व्हॉट इज द सिम्पल पेंडुलम. आता साधं सोपं एक्झाम्पल आहे, दॅट इज द स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटर ऑर द सिंपल पेंडुलम. तुमचा जो झोका आहे जो मागे आणि पुढे कंटिन्युअसली असा जातोय, त्या झोक्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, सिंपल पेंडुलम किंवा ऑसिलेटर असं म्हणणार आहोत. तर ह्या ऑसिलेटरची डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. अजून एक प्रकारे आपण डेफिनेशन म्हणू शकतो, सो स्टुडंट द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन फ्रॉम इट्स सेंट्रल पोझिशन अँड अगेन फ्रॉम द फिक्स इंटरवल, दिस इज कॉल्ड ॲज द सिंपल पेंडुलम. म्हणजे तो झोका जो मागे आणि पुढे जातो, दॅट इज द मूविंग, द स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटर. ही साधी सिंपल डेफिनेशन तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. मराठीमध्ये त्याला दोलक म्हणणार आहात. झोक्याला आपण काय करणार आहे, झोक्याद्वारे आपण हे सगळं कन्सेप्ट क्लिअर करतो ना बाळांनो. मग झोक्याला आपण काय म्हणणार मराठीमध्ये, दोलक और ऑसिलेटर म्हणणार आहे. दॅट इज द स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ. बॅक म्हणजे मागे जातो, फोर्थ म्हणजे पुढे जातो. पुढे मध्यस्थितीपासून जो मागे आणि पुढे जातोय अशा पद्धतीच्या ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत, ऑसिलेटर अशा पद्धतीने म्हणणार आहोत. सेकंड आपण कन्सेप्ट समजून घेऊया. सो इट्स व्हेरी सिंपल डेफिनेशन, दॅट इज वन ऑसिलेशन. एक झोका पूर्ण केला असं कधी म्हणणार तुम्ही, जेव्हा तुम्ही त्याच्या जे ओरिजिनल स्टार्टिंग पॉइंट आहे त्या स्टार्टिंग पॉइंट पासून मागे गेले, परत पुढे गेले, त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही, त्या एक झोका आपला कंप्लीट झालेला आहे. मग सायन्सच्या भाषेमध्ये जर वन ऑसिलेशनची जर तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल तर कशी लिहिणार, व्हेन द स्विंग और द ऑसिलेटर मूव्स फ्रॉम वन एंड टू द अदर एंड अँड रिटर्न टू इट्स स्टार्टिंग पॉइंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज द वन ऑसिलेशन. याला आपण एक दोलन अशा पद्धतीने म्हणणार आहोत. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन फॉर युअर एक्झाम. ही डेफिनेशन पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये छानपैकी लिहून घ्या, 5 टाइम्स लिहा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये सोपं जाणार आहे. चला समजून घेऊया अजून काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट विच इज रिलेटेड विथ द साऊंड प्रोडक्शन अँड विथ द हेल्प ऑफ द स्विंग. सो स्टुडंट नेक्स्ट पॉइंट इज ऑसिलेटरी मोशन. म्हणजे दोलन गती म्हणजे काय, द बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अन ऑसिलेटर और आयदर साइड ऑफ द इट्स सेंट्रल पोझिशन इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. म्हणजे जी बॅक अँड फोर्थ, ते जो झोका आहे तुमचा त्याची बॅक अँड फोर्थ, मागे जातो पुढे जातो, ही जी मोशन आहे, या प्रकारची जी गती आहे त्या गतीला आपण दोलन गती असं म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आपण इथे क्लिअर केलं व्हॉट इज ऑसिलेटर, व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन, व्हॉट इज वन ऑसिलेशन. या 3 डेफिनेशन आपण इथे क्लिअर केलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे, तुम्हाला एक एक्सपेरिमेंट छोटासा करायचा आहे. घरी सगळेजण हा एक्सपेरिमेंट करू शकता. एक वाटी घ्यायची, काचेची वाटी घ्या किंवा स्टीलची वाटी घ्या. तुमच्याकडे रबर बँड असतो, साधा रबर असतो, तर रबर ताणून काय करायचं आहे, त्या वाटीला लावायचं आहे आणि एक फिंगरने त्याला असं प्लग करायचं. काय होईल, तुम्हाला त्या रबर बँडमधून आवाज हा ऐकायला येणार आहे.
ठीक आहे, आवाज ऐकायला येणार आहे. मग त्या रबर बँडमध्ये फ्रॉम द पोझिशन ए टू द बी मध्ये जे डिस्टन्स आहे, मॅक्झिमम डिस्टन्स, त्या वाटीला आपण काही स्ट्रेच करून ते रबर लावले आहे, त्या ए आणि बी मधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणणार आहोत किंवा एक आयाम अशा पद्धतीने म्हणणार आहोत. जसं जेवढं स्ट्रेच करणार त्याचा काय होणार आहे, तो साऊंड हा मोठ्या जास्त हाय पिचचा प्रोड्यूस होणार आहे. जसं कमी करणार तसा तो साऊंड जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. तो तुम्ही घरी हा एक्सपेरिमेंट करून बघायचा आहे. सो स्टुडंट, इथे नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळते. व्हॉट इज अँप्लिट्यूड? द मॅक्झिमम डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट ऑन वन साइड ऑफ इट्स सेंट्रल पोझिशन. त्याच्या सेंट्रल पोझिशन पासून एका साईडला जो मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करतोय त्याला म्हणणार आहात तुम्ही अँप्लिट्यूड. साधं झोक्याचं उदाहरण घ्या तुमचं. त्या झोक्यावरती ती मुलगी बसलेली आहे, तिचे सेंट्रल पोझिशन पासून इकडे आणि इकडे जेवढं जे अंतर जे कव्हर करते त्याला आपण काय म्हणणार आहोत, अँप्लिट्यूड असं म्हणणार आहे. द मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर. ह्याच्यातून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज पेंड्युलम. आता हे पेंड्युलम तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकतात. काय करायचं, एक दोरा घ्यायचा आहे, त्या दोऱ्याला एक दगड बांधायचा आहे आणि तो अशा पद्धतीने असं हातामध्ये ते पकडायचं आणि त्याला असं एक स्ट्राईक करायचं. तो काय होणार आहे, तो पेंड्युलम सारखा. तुम्ही तुमच्या घड्याळामध्ये सुद्धा तुम्हाला पेंड्युलम बघायला लागते. काय तो कंटिन्युअसली इकडे इकडे तो काटा काय होत असतो, अशा पद्धतीने हलत असतो. त्याच पद्धतीने हे आपण पेंड्युलम घरच्या घरी बनवू शकतो. त्या दगडाला आपण एक स्ट्राईक दिला, एक असा धक्का दिला तर ते काय होत असतं, कंटिन्युअसली अशा पद्धतीने टू अँड फ्रो जसा झोका जात असतो त्या पद्धतीने काय होत असतं, अधांतरी टांगून ठेवलं तर आपल्याला ऑसिलेशन्स आपण त्या मोजू शकतो. मग आता त्याला आपण ऑसिलेटर म्हणणार आहोत. कशाला? ह्या जो दगड बांधला आहे दोऱ्याला त्याला काय म्हणणार आहोत आपण, ऑसिलेटर म्हणणार आहोत. सो स्टुडंट, व्हॉट इज ऑसिलेटर अशी डेफिनेशन विचारली तुम्हाला. व्हॉट इज पेंड्युलम, तर हे पेंड्युलम तुम्ही दाखवू शकता. अँड ऑसिलेटर विच इज मेड अप ऑफ अ स्मॉल आयर्न वुडन ball then which is tied to the fixed support and that is moved to and fro. This is which is freely suspended. This is called as the oscillator or simple pendulum. अशा पद्धतीने ही सिंपल पेंड्युलमची डेफिनेशन सुद्धा आपण इथे बघितली आहे. त्यानंतर लास्टला तुम्हाला डू यू नो मध्ये रबर विषयी, आपण जे रबर स्ट्रेच केलं त्याच्याविषयी काही पॉईंट्स दिलेले आहे. अ स्ट्रेच रबर रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द इलॅस्टिसिटी. बघा, कुठलाही रबर बँड आहे तुम्ही ताणला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतोय म्हणजे काय, तन्यता हा एक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणणार तुम्ही इलॅस्टिसिटी. क्लिअर एव्हरीवन. त्यानंतर एक सेकंड प्रॉपर्टी पण ती दिलेली आहे डू यू नो मध्ये. वेन स्ट्रेच रबर बँड व्हायब्रेट द इलॅस्टिसिटी वर्क. ज्यावेळेस तो रबर बँड आपण ताणतो त्याला आपण स्ट्राईक करतो, त्या साऊंड प्रोड्यूस करतो, त्यावेळेस काय होत असतं, इलॅस्टिसिटी तिथे वर्क करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा थर्ड पॉईंट दिलेला आहे, ऑल द व्हाईल द पेंड्युलम ऑसिलेट्स अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन इट. म्हणजे जे आपण आता हा रबर दोरा आहे तो हातात घेतलाय, खाली त्याला दगड बांधलाय, तो असा हे करतोय, टू अँड फोर्थ मूव्ह करतोय, पण त्याच्यावरती कोणतं बल कार्य करतंय, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन इट. त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काय होतंय, कार्य करतंय. सो अशा पद्धतीने आपण ह्या पेंड्युलमद्वारे वेगवेगळ्या कन्सेप्ट इथे क्लिअर केला. ऑसिलेशन काय आहे, ऑसिलेटर काय आहे, ऑसिलेटरी मोशन काय आहे, अँप्लिट्यूड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे क्लिअर केल्या आहे. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मी सांगितलं ते एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला भेटूया आपल्या इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.